काळ आणि अतिशय चांगल्या दर्जाचे बसवण्यासंदर्भामध्ये मी सूचना केलेल्या आहेत. पण जामनेर शहरामध्ये आपण म्हणतायत गुन्हेगारी वाढली आहे वगैरे आहे, चोऱ्या माऱ्या काही कॉलनी भागामध्ये कोणी घराबाहेर गेलं कोणी गेलं तेव्हा होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. विशेष करून धरणावरच्या इलेक्ट्रिक लाईनवरच्या ज्या वायरी आहेत केबल वायर चोरीचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे चोरटे रात्री येतात 1-2 वाजता, त्या वायरी काढतात, तिथे जातात, त्यातलं तांबं काढून घेतात, कॉपर काढून घेतात आणि तिथून पळ काढतात. हे सर्रास सुरू आहे. या संदर्भात मी एसपींना या आठवड्याकडून 2-3 वेळा बोललेलोही आहे. पण हे जंगलामध्ये असतं, एकदम परलं धरणामध्ये असतं, धरण क्षेत्रामध्ये असतं. पण पोलीस आता सतर्क आहेत, ची गस्ती वाढवलेली आहे आणि मी गावकऱ्यांनाही थोडी विनंती केलेली की आपणही थोडीशी गस्त घालावी किंवा थोडं चोरून लपून बघावं कोण येतंय काय येतंय. मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये जर ते कॅच करता आलं तरी अधिक बरं होईल. पण निश्चित सगळ्याच भागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. तो शेवटचा प्रश्न आहे, वारीला आपण या ठिकाणाहून अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेत आहात. 12,000 वारकरी गेल्या वेळी सुद्धा 11,000 वारकरी गेले होते पंढरपूरला वारीला. यावर्षी सुद्धा 12,000 वारकरी, त्यात महिला आहेत, पुरुष आहेत, 50-60 वर्षाच्या वरचे आहेत. त्यांना आता वारीला आम्ही घेऊन जात आहोत. ट्रेन स्पेशल या ठिकाणी केलेली आहे, तिकडून बस केलेल्या आहेत. आता आज 6,000 आणि पुन्हा 3 दिवसांनी 6,000, 16 तारखेला 6,000 असे 12,000 वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जामनेर तालुक्यातून जात आहेत.